नमस्ते सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मार्केट स्टाईल मार्बल केक स्पॉन्जी घरच्या घरी कसा बनवू शकतो ते अगदी घरच्या साहित्यात ते बघूयात. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तेल आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल. आपण इथे दूध घ्यायचं आहे. आता मी 1 बाउल भरून दूध घेतलेलं आहे. दूध आपण हळूहळू ॲड करायचे आहे. मिश्रण थोडं थोडं सॉफ्ट होईपर्यंत हलक्याच हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण घट्ट वाटते म्हणून हळूहळू त्यात दूध ॲड करत जायचं आहे आणि आपल्याला एकजीव असा सॉफ्ट डो बनवायचा आहे. हे 5 ते 6 मिनटं आपल्याला लागतात सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी आणि सॉफ्ट डो बनवण्यासाठी. छानपैकी थोडंसं दूध त्यामध्ये एकजीव झाल्यानंतर आपण थोडंसं फास्ट हलवून मिश्रण एकदम सॉफ्ट बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी हवी. त्यानंतर आपण ह्यामध्ये 4-5 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकून घेऊयात. व्हॅनिला एसेन्स टाकल्यानंतर पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घ्या. बेकिंग पावडर टाकल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच की खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि मिश्रण हलवून घ्यायचं आहे. मिश्रण इथे फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत एक्स्ट्रा करावी लागेल कारण हे 5 ते 7 मिनटं लागतात. मिश्रण फास्टमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता सॉफ्ट डो बनवायचा आहे. जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको. आता इथे मी 2 समान भाग केलेले आहे त्या मिश्रणाचे आणि एका मिश्रणामध्ये मी 2 चमचे कोको पावडर ॲड केलेला आहे. कोको पावडर सुरुवातीला हळूहळू मिक्स करा त्यामध्ये आणि मिश्रण तुमचे घट्ट होईल. काही हरकत नाही. थोडेसे 1 ते 2 चमचे तुम्ही दूध ॲड करून मिश्रण सॉफ्ट बनवू शकता. ह्या अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी. जास्त पातळ नको आणि जास्त घट्ट नको. अशा पद्धतीने मी ते 2 डो बनवलेले आहेत. व्हाईट आणि ब्लॅक. तर आता इथे मी पातेले 5 ते 6 मिनटं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे. आता इथे मी 2 तेल लावून भांडी तयार केलेली आहेत. एक ब्रेडच्या आकाराचे आहे. त्याला मी तेल लावून अशा पद्धतीने मिश्रण घालून घेत आहे. सुरुवातीला मी इथे पांढरे मिश्रण 2 चमचे ॲड केलेले आहेत. नंतर चॉकलेट, नंतर व्हॅनिला, नंतर चॉकलेट असे तुम्ही एक लेयर देऊ शकता आणि प्रत्येक मिश्रण टाकताना त्यानंतर थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठलेच बुडबुडे राहत नाहीत किंवा एअर पकडत नाही आणि आपला केक सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतो आणि स्पॉन्जी होतो. तर अशा पद्धतीने मी इथं हे भांडं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे कपकेकचं भांडं तयार करत आहोत. इथेही ह्या मोल्डला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एक लेयर देत राहायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे हे भांडंही तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने आपली दोन्हीही भांडी रेडी आहेत. चला मग आता पहिलं आपण गॅसवरती दाखवूया. हे पातेलं आता थोडंसं गरम झालेलं आहे, प्रीहीट झालेलं आहे. व्यवस्थित स्वतःची काळजी घेत आपण हे भांडं पातेल्यामध्ये ठेवून देऊयात आणि वरून झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिटासाठी बेक करून घेऊयात. इथे पण मी ओव्हन 1-3 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि कपकेकचा मोल्ड मी त्याच्यामध्ये ठेवून देत आहे आणि 15 मिनिटासाठी सेट करत आहे. तर अशा पद्धतीने आपला हा केक 20 मिनिटानंतर रेडी आहे. बघू शकता तुम्ही खूप छान शिजलेला आहे. कलरही थोडा चेंज झालेला आहे. खूप छान टेक्स्चर दिसते आणि खूप मस्त असा फुललेला आहे. कपकेक हे आपले रेडी आहेत. बघूयात आता हे थोडं गार होऊन देऊया आणि गार झाल्यानंतर आपल्याला हा केक मोकळा करून घ्यायचा आहे. सुरीच्या साहाय्याने साईड होऊन आपल्याला ह्या एजेस मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि थोडंसं टॅप करायचं आहे सर्व बाजूंनी. एका डिशवरती मी आता हा केक काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता थोडासा हा केक कसा झालाय तो. बाजूने थोडंसं टॅप करा म्हणजे हा केक मोकळा होतो. तर अशा पद्धतीने आपला हा केक रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि शिजलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मी हा केक स्लाइस कट करत आहे. तो किती मऊ झालेला आहे. अगदी कडकही झालेला नाही आणि इझिली कापला जातोय. अशा पद्धतीने आपण हा केक घरच्या घरी नक्की बनवू शकता. छान पद्धतीने हा केक मुलांना तुम्ही
करून देऊ शकता. आता इथे आपला कपकेक ही रेडी आहेत, गार झालेले आहेत. साइडून थोड्याशा कडा मोकळा करून घेऊयात सुरीने आणि आपण हे कपकेक मोकळे करून घेऊयात. खूप स्पॉन्जी झालेला आहे केक. टेस्ट तर अमेझिंग लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की केक कसे बनले ते. साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित बघा आणि तसंच तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की जमेल आणि मुलांना तुमच्या आवडेल हे. तर अशा पद्धतीने हे केक रेडी आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात कुठे चिकट नाही, काही नाही आणि खूप छान फुललेला आहे. अगदी खूप इझिली निघतो पण आहे. अशी अमेझिंग डिश तुम्ही मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी नक्की करू शकता. त्यांना खूप आवडेल. इथे मी एक तुम्हाला फोडून दाखवत आहे, की कसा झालेला आहे. बिना अंड्याचाच एवढा स्पॉन्जी केक तुम्ही बघू शकता. आतमध्ये एवढी मस्त फुललेला आहे आणि जाळी खूप छान पडलेली आहे. कुठेही चिकट लागत नाहीये हाताला आणि कुठेही टाळ्याला वगैरे चिकटत नाही. खूप छान पद्धतीने असा मोकळा झालेला आहे आपला केक. तर हा केक तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला ही डिश आवडली का? आणि तुम्ही हा केक केला का? आणि केला असेल तर कसा झाला? आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक